अट्टाहास काय की साधुग्राम तिथंच करायचं. हरित नाशिक, सुंदर नाशिक, स्वच्छ नाशिक हे ब्रीद आहे नाशिक महापालिकेचं. पण यात हरित आणि सुंदर नाशिकपेक्षा स्वच्छ नाशिक करण्याचाच महापालिकेचा उद्देश असतो. आणि तोही कचरा साफ करून नाही, तर ज्या झाडांमुळे नाशिक हरित आहे त्यांची कत्तल करून. कारण कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. पण पर्यावरण प्रेमी आणि वृक्षप्रेमी एकत्र आल्यानं बॅकफूट होत लगेच आपली भूमिका महापालिकेनं बदलली आहे. पाहूया यावर महापालिका आयुक्त काय म्हणाल्या. साधुग्राम मधले जे वृक्ष आहे, जे झाडे आहे मोठे, ते आम्ही तोडत नाही. आम्ही 1800 झाडे तोडत नाही. आम्ही फक्त झुडपे, विदेशी प्रजातीचे सुबाबुल, रेन ट्री, काशीर, जे मागचे 5-7 वर्षात आलेले आहे, फक्त तिथेच आम्ही थोडी साफसफाई करून घेणार आहे. तेवढाच महानगरपालिकेचं आहे. आणि बाकी महानगरपालिकाने आता ठरवलं आहे की आम्ही 1 लाखपेक्षा जास्त झाडे लागवडी करणार. खूप मोठे मोठे झाड आम्ही शहराच्या प्रत्येक ठिकाणी हे करणार, वृक्षारोपण करणार आणि त्याचं संरक्षण करणार, त्याला जगून दाखवणार आपण. दुसरा विषय असा आहे की यात आता पर्यावरण प्रेमींबरोबरच अनेक अभिनेते आहेत, ते सुद्धा या गोष्टींना विरोध करतायत की काय त्याबाबत मी काय, आता सगळ्यांचा अधिकार आहे विरोध करण्याचा. म्हणजे ते तर मी तर मला सांगितलं आता सर्वे केला होता झाडांचा, 1800 झाडांचा. ते सर्वेपेक्षा जास्त काहीच नव्हतं. त्याच्यावर बांधकामने एक प्लॅन दिला आहे. तो प्लॅन जे आहे तो मागचे सिंहस्था सारखाच आहे. जसं मागचे सिंहस्थात आपण तिथे साधुग्राम उभारला होता. आपले जे 3 मुख्य आखाडे आहेत त्यांच्यासाठी मोठे मोठे खूप हजारो लाखो स्क्वेअर फीटमध्ये आम्ही तिथे जर्मन शेड केले होते. आता परत तोच नियोजन आहे. त्याच्यात 1% पण इकडे तिकडे आम्ही करत नाही. तर ह्याच्यात काही नवीन बाब तर नाही आहे, परंतु ते थोडं दिशाभूल काही लोक करतायत. तर त्यांना माझं हेच मेसेज आहे की तुमचे जे जेन्युइन सजेशन्स आहेत त्याची आम्ही काळजी घेतोय आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड आम्ही करू, जास्तीत जास्त वृक्षांना आम्ही वाचू, आम्ही अननेसेसरी मोठे झाड काढणारच नाही तिथे. तर हा काही असा मोठा विषय येतच नाही. यात उद्धव ठाकरे यांनी पण देखील म्हटलं की जसं मुंबईमध्ये झाडे तोडल्या गेली आहेत तसंच नाशिकमध्ये देखील तोडली जात आहे. आणि साधुग्राममधले जे जुने प्रजातीचे झाडे आहेत त्यांची देखील कत्तल केली जाणार. जुन्या प्रजातीच्या एक पण झाडाचा काढण्याचा आमच्यात काहीही निर्णय नाही. आम्ही तसा करणार पण नाही. जे झाड मागचे सिंहस्थाला होते, त्याचे मागचे सिंहस्थाला होते, ते आता पुढचे सगळे सिंहस्थाला तिथेच उभं राहील, ही माझी गॅरंटी आहे. आता यात आयुक्त मॅडम म्हणतायत 1 लाख झाडं लावून त्यांचं संवर्धन करू. नाशिककरांसमोर केलेला त्यांचा हा दावा किती खरा ठरणार हे त्यांचा कार्यकाळ संपण्याआधी दिसणारच आहे. आधी आयुक्त मॅडम म्हणाल्या महापालिकेकडून 1 लाख झाडं लावली जाऊन त्यांचं संगोपन केलं जाईल. आणि आता म्हणताय नाशिककरांनी या कामी मदत करावी. पाहूया त्या काय म्हणतायत. माझा जे लोकांना आव्हान आहे तो हाच आहे की त्यांनी पुढे येऊन आमची मदत करावी. ते मदत कसं करू शकतात? नाशिक महानगरपालिकेने कुंभची पार्श्वभूमीवर, हरित कुंभची पार्श्वभूमीवर हा ठरवला आहे की आम्ही 1 लाख झाडांची लागवड करणार यावर्षी. तर त्यांनी पुढे येऊन आम्हाला मदत करावी, ते लागवडीसाठी मदत करावी, हे जे आम्ही लागवड करतो त्याच्या संवर्धनासाठी मदत करावी. आणि आपण हे जे झाडे आहेत ते त्यांना जगून दाखवणार पुढच्या 2-3 वर्षात, तर त्याच्यासाठी त्यांनी मदत करावी आणि नाशिकला हरित नाशिक करावं. तशीच मी त्यांच्याकडनं फक्त एक अपेक्षा करते. आता नाशिककरांनो तुम्हीच ठरवा नक्की दिशाभूल कोण करतंय. संविधान न्यूज, नाशिक.